अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री महालक्ष्मी माता की जय। जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण भोगी या सणाचा धार्मिक महत्त्व काय आहे, नक्की याच्या मागची कथा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हा सण कसा साजरा केला जातो, काय काय गोष्टी करतात, तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला इथं वरती सुद्धा मी लिंक देत आहे आणि त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईल। तर त्यानुसार जर का तुम्हाला काही गोष्टी माहिती नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता। त्याचबरोबर कुठली भाजी केली जाते म्हणजे नक्की काय मेनू असतो, म्हणजे नैवेद्य काय असतो, या गोष्टी सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेल्या आहे। तर चला बघूया की आजच्या व्हिडिओमध्ये की धार्मिक महत्त्व नक्की काय आहे भोगी या सणाबद्दल। तर भोगी या दिवशी धार्मिक महत्त्व जे आहे ते म्हणजे की ज्या सवाष्णी स्त्रिया असतात त्या बाजारातून 5 छोटी गाडगी तर 5 मोठी गाडगी अशी, म्हणजे त्याला सुगडही म्हणतो, ह्या दिवशी बाजारातून आणतात। बरेचशा जणी हे भोगीलाच करतात किंवा बरेचशा जण हे संक्रांतीच्या दिवशी म्हणजे वाण जे आपण ववसायचं असतं ते करतात। तर आणलेल्या सर्व गाडग्यांमध्ये आपण जे खेंगड भाजीमध्ये टाकलेलं आहे ते सगळं ते त्या सुगड्यांमध्ये टाकतात आणि ते थोडं थोडं त्याच्यात नंतर याला शुद्ध भाषेत वाण सुद्धा म्हणलं जातं आणि त्याची पूजा केली जाते। त्याच्या पुढे विड्याची पानं मांडली जातात आणि हळदी कुंकू लावून आपल्या पदरानी, म्हणजे आपलं जसं आपण साडीचा जो पदर घेतो त्या पदरानी झाकून त्याला झाकून ठेवायचं असतं आणि त्यानंतर ते त्यातलं एक सुगड घेऊन देवाला आपल्याला एक म्हणजे जेव्हा आपण देवाला ओवाळतो तेव्हा आपल्याला म्हणायचं असतं की सतीच वाण जन्मोजन्मी देऊ, सतीच वाण जन्मोजन्मी देऊ, असं आपल्याला इथे बोलायचं असतं। मी असंच करत आली आहे। 5 वर्ष आम्ही सुरुवातीला दुसऱ्यांना वाण वाटायला जावं लागतं आणि त्यानंतर घरीच आपण ही सुगडची पूजा करतो। तर यानुसार बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण करत असतो। बऱ्याचशा प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात। तर ही जी जे मी तुम्हाला गाडगी सांगितली ह्याला आपण सुगडही म्हणतो, जसं मी तुम्हाला सांगितलं। ववसा देणे म्हणजे नक्की म्हणजे ओटी भरणं असतं आणि ज्या सुवासिनी स्त्रिया असतात त्या घरी बोलून बऱ्याचशा जणांची ओटी भरतात किंवा बऱ्याचशा जणी मंदिरात जाऊन ओटी भरतात, म्हणजे ववसा करतात। आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट जी आहे ती भोगीच्या दिवशी केली जाते किंवा संक्रांतीच्या दिवशी केलं जातं। आणि त्यानंतर जी आपण ही जी कायम जी प्रथा आहे ही तशीच सगळ्यांबरोबर राहो किंवा तशीच सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून आपण हे दरवर्षी करतो। आणि त्याचनुसार माझंही असं म्हणणं आहे की मी माझ्या रीतीने मी जशा गोष्टी करते त्यानुसार मी तुम्हाला हे सांगू इच्छित आहो की आपण ही परंपरा चालू ठेवायला हवी, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आणि यामध्ये आपल्याला वेगळ्या काहीच गोष्टी कराव्या लागत नाही, साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात आणि त्यानुसार आपण हा सण साजरा करू शकतो। आणि भोगी हा जो सण आहे हा वेगळ्या वेगळ्या प्रांतात किंवा वेगळ्या वेगळ्या प्रदेशात वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये वेगळ्या नावाने साजरा केला जातो। जसं की हे साऊथमध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की आंध्र प्रदेश किंवा इथे ह्याला भोगी पंडिगई म्हणतात आणि त्याचबरोबर पंजाबमध्ये लोहडी म्हणतात आणि बाकीच्या स्थानांमध्ये उत्तर स्थानांमध्ये ह्याला लोहडी म्हणतात। आसाममध्ये याला मागी बिहू किंवा भोगली बिहू म्हणतात। अशा वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये याची वेगळी वेगळी नावं आहे आणि वेगळे वेगळे महत्त्व आहे। त्यामुळे ह्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोक साजरी करतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा या वर्षीची भोगी खूप आनंदाने साजरी करा आणि त्याचबरोबर तुम्ही कशी साजरी केली ह्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला तुमचे प्रश्न विचारू शकता। तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मला कळवा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। बेल नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर ऑलवर क्लिक केल्याशिवाय जाऊ नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।